नमस्कार, मैं मानसी उबाले, टुडे न्यूज बाल गौरव चैनल में आपका स्वागत है। आज ऐतिहासिक नगरी महाड से एक बड़ी खबर सामने आ रही है। भारतीय सामाजिक क्रांति के केंद्र बिंदु और समानता के प्रतीक चवदार तालाब पर आज राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विशेष दौरा किया। मुख्यमंत्री के इस महाड चवदार तालाब उपस्थित है। उनके साथ केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले, मंत्री संजय शिरसाट, उदय सामंत, स्थानीय विधायक और मंत्री भरत गोगावले, साथ ही विधान परिषद के सदस्य प्रवीण दरेकर सहित कई वरिष्ठ मान्यवर उपस्थित रहे। मुख्यमंत्री ने सबसे पहले भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर उन्हें नमन किया। उन्होंने चवदार तालाब और उसके आसपास के परिसर का बारीकी से निरीक्षण किया। इस दौरे का मुख्य उद्देश्य इस ऐतिहासिक स्थल के संरक्षण और सौंदर्यीकरण के लिए चल रहे विकास कार्यों की समीक्षा करना है। 1927 में इसी भूमि से बाबा साहेब ने मानवता और समानता का जो संदेश दिया था, उसकी यादें आज भी यहाँ की हवाओं में हैं। मुख्यमंत्री ने स्पष्ट किया है कि इस क्रांति भूमि के विकास के लिए सरकार किसी भी प्रकार की कमी नहीं आने देगी और इसे अंतर्राष्ट्रीय स्तर का पर्यटन और प्रेरणा सुशोभीकरण आणि जलशुद्धीकरण या ठिकाणी होत असताना या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ मोठ्या थाटामाटात या ठिकाणी संपन्न होत असताना आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचंय। या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होतंय। या कार्यक्रमाला अर्थ देणारे आपण सगळे आहात। तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या प्रत्येक भारतीयाचं, प्रत्येक भीमसैनिकाचं, प्रत्येक भीमकन्येचं या कार्यक्रमाची निवेदिका या नात्यानं निवेदिका प्रतिभा पाटील सहर्ष स्वागत करीत आहे। हॅलो, या सभेच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री नामदार संजयजी शिरसाट साहेब, रायगड जिल्ह्याचे खासदार नामदार श्री सुनीलजी तटकरे साहेब, राज्याचे उद्योग मंत्री नामदार श्री उदयजी सामंत साहेब, राज्याचे रोजगार व फलोत्पादन खारभूमी विभागाचे मंत्री नामदार श्री भरतशेठ गोगावले साहेब, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार श्री अण्णासाहेब बनसोडे साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अर्थात देवा भाऊ नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी जोरदार टाळ्यांच्या वर्षावात या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे। आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे। उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण शुभ कार्याच्या मंचावरती यायचंय आणि उपस्थित सर्वच भीम सैनिकांना या ठिकाणी विनंती केली जाते आपण आपापल्या जागी उभं राहायचं आहे। या कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात ही राष्ट्रगीताने या ठिकाणी होईल। तदनंतर महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत या ठिकाणी पार पडेल। सन्माननीय खासदार श्री धैर्यशील पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। चला, सर्वांना विनंती आहे आपण आपापल्या जागी उभं राहायचं आहे। या कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात या ठिकाणी राष्ट्रगीतापासून होतीये। रायगड जिल्ह्याचे सन्माननीय नवनिर्वाचित जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री मंगेशजी, गणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। यानंतर आपण महाराष्ट्राच्या राज्यगीताकडे या ठिकाणी वळतो आहोत। जय जय
आपली जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निखळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही रक्तवाहिनी महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा मंगल देशा पवित्र देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. उपस्थितांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं. आज हा ऐतिहासिक दिवस महाडच्या पवित्र आणि ऐतिहासिक मातीमध्ये संपन्न होत असताना महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या माध्यमातून चौदार तळ्याचं जलशुद्धीकरण आणि परिसर सुशोभीकरण या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना अतिथी देवो भव असं सांगणाऱ्या या संस्कृतीमध्ये प्रमुख अतिथींचा सन्मान आपण या ठिकाणी पार पडतो आहोत आणि याच विशेष अशा सन्मान सोहळ्याकडे आपण या ठिकाणी वळतो आहोत. चौदार तळे जलशुद्धीकरण आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा या सोहळ्यानिमित्त या अभिवादन सभेला उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर या ठिकाणी अतिथींचा सत्कार सोहळा संपन्न होत असताना महाराष्ट्राचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अर्थात देवाभाऊ नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी सामाजिक न्यायमंत्री नामदार शिरसाट साहेब व रोजगार हमी फलोत्पादन मंत्री नामदार श्री भरतशेठ गोगावले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी देवाभाऊंचा सत्कार करायचा आहे. महाराष्ट्राचे लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अर्थात देवाभाऊ नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मान्य श्री संजयजी शिरसाट साहेब व त्यांच्या समवेत आदरणीय महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री श्री भरतजी गोगावले साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान पार पडतोय महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा. जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. यानंतर सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांचा महाड नगरीचे नगराध्यक्ष सुनीलजी कविस्कर साहेब यांनी या ठिकाणी सत्कार करायचा आहे. रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री मंगेशजी वाकडीकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांना आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार सोहळा संपन्न करायचा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र युवा कोर कमिटीचे सदस्य आणि रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विकासजी गोगावले साहेब आणि सामाजिक न्यायमंत्री श्री शिरसाट साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांचा सत्कार करायचा आहे. यानंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्लीचे केंद्रीय राज्यमंत्री
मान्य श्री रामदासजी आठवले साहेब यांचा सन्मान या ठिकाणी पार पडेल. सदर सन्मान पार पाडण्याची विनंती मी सन्माननीय मंत्री भरतशेठ गोगावले साहेब आपणास करू इच्छिते. राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय नामदार श्री उदयजी सामंत साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी नामदार उदय सामंत साहेबांचा सन्मान सोहळा करायचा आहे. हा सन्मान पार पडल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय नामदार कुमारी अदितीताई सुनीलजी तटकरे यांचा सन्मान पार पडेल. श्रीमती दीपा मुधोळ मुंडे आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या माध्यमातून मी मुंडेताईंना विनंती करू इच्छिते त्यांनी अदितीताईंना आपल्या शुभहस्ते या ठिकाणी सन्मानित करावं. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री नामदार संजयजी शिरसाट साहेब यांचा सत्कार संपन्न करण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जावळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी नामदार शिरसाट साहेबांचा सत्कार समारंभ करायचा आहे. याच नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड श्रीमती नेहा भोसले आपणास विनंती करण्यात येते. कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री मान्य श्री भरतजी गोगावले यांना आपल्या शुभहस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करावं. हा सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार श्री अण्णासाहेब बनसोडे यांचा सत्कार सोहळा संपन्न करण्यासाठी महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री कोळेकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णाजी बनसोडे साहेबांचा सत्कार करायचा आहे. आणि हा सन्मान पार पडल्यानंतर प्रादेशिक उपायुक्त कोकण समाज कल्याण मान्य श्री बाळासाहेबजी सोळंकी आपणास माझी आदरपूर्वक विनंती राहील. कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष श्री मंगेशजी वाकडीकर साहेबांना आपल्या शुभहस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करावं. रायगड जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार सन्माननीय धैर्यशील पाटील साहेब यांचा सत्कार रायगड जिल्ह्याचे खासदार नामदार श्री सुनीलजी तटकरे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी मुख्याधिकारी कोळेकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी रायगड जिल्ह्याचे खासदार नामदार सुनीलजी तटकरे साहेबांचा सन्मान सोहळा संपन्न करायचा आहे. राज्यसभेचे रायगडचे खासदार धैर्यशील पाटील साहेब यांचा सत्कार करण्यासाठी युवा कोअर कमिटीचे सदस्य विकासजी गोगावले साहेब यांना विनंती आहे की आपण खासदार श्री धैर्यशील पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. तदनंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे वंदनाजी कोचुरे आपणास माझी आदरपूर्वक विनंती राहील. मान्य ज्योतिताई वाघमारे यांना आपल्या शुभहस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करावं. विधान परिषदेचे गटनेते आणि महाडचं वैभव प्रवीण भाऊ दरेकर यांचा सत्कार करण्यासाठी मी आमचे उपायुक्त बाळासाहेब सोळंकी साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रवीण भाऊ दरेकर यांचा सन्मान करायचा आहे. तदनंतर वंदनाताई कोचुरे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे आपणास विनंती आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सन्माननीय सुनीलजी कविस्कर यांना आपल्या शुभहस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करावं. सर्व उपस्थित मान्यवर खासदार विधान परिषदेचे सन्मान्य सदस्य विधानसभेचे सन्मान्य सदस्य रायगड जिल्हा परिषदेचे सर्व सन्मान्य सदस्य रायगड जिल्ह्याचे सर्व अधिकारी पदाधिकारी महाड पंचायत समिती महाड नगरपालिका नवनिर्वाचित सर्व नगरसेवक नगराध्यक्ष पंचायत समिती सभापती उपसभापती यांचं साऱ्यांचंच पुन्हा एकदा शब्दसुमनाने स्वागत करून या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री नामदार श्री संजयजी शिरसाट साहेब यांना आमंत्रित करतो.
तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून आजच्या या चौदार तळे भूमिपूजन कार्यक्रमासाठी ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होतोय असे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री भरतशेठ गोगावले, उदय सामंत, मंत्री आदित्य तटकरे, खासदार धैर्यशील पाटील, खासदार ज्योती वाघमारे, खासदार सुनील तटकरे, रायगड जिल्हा परिषदचे अध्यक्ष, नगरपालिकेचे अध्यक्ष, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि समोर उपस्थित महाराष्ट्रातल्या प्रत्येक कान्याकोपऱ्यातून आलेले सर्व बंधू भगिनी, आजचा हा दिवस खऱ्या अर्थानं महाडच्या जनतेने आणि महाराष्ट्राच्या जनतेने एक वेगळा अनुभव आजच्या दिवशी त्यांना मिळतोय, पाहायला मिळतोय. गेल्या वर्षी मी या महाडला जेव्हा भेट दिली त्या टायमाला महाडच्या चौदार तळ्याचं वास्तविकता जी काही मी माझ्या नजरेला आली, त्यानंतर भरतशेठ माझ्याबरोबर होते, इतरही काही पदाधिकारी होते. त्यांनी सांगितलं की आपल्याला या महाडच्या चौदार तळ्याचा विकास करायचा आहे. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची चळवळ जी सुरू झाली ते महाडच्या चौदार तळ्यापासून सुरू झाली आणि मग ह्या ज्या चळवळीपासून बाबासाहेबांचा प्रवास महाराष्ट्रात नाही तर जगभर गेला, ते एवढं दुर्लक्षित कसं असू शकतं. म्हणून त्यांनी भरतशेठनी मला विनंती केली, इतरही मान्यवरांनी विनंती केली, त्यात प्रवीण दरेकर असतील, सुनील तटकरे साहेब असतील, आणि माझ्याकडे प्रस्ताव आला. प्रस्ताव फार छोटा होता. मी त्यांना सांगितलं की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामाला माणूस बनवलंय, त्या बाबासाहेब आंबेडकरांचं कोणतंही काम, मग त्याचा चौदार तळ्याचा असो, चैत्यभूमीचा असो, दीक्षाभूमीचा असो, कोणत्याही कामाला कधीही सरकार मागे पुढे पाहणार नाही. पाहिजे तेवढा निधी त्या ठिकाणी दिला जाईल. आणि मला सांगायला आनंद होतोय, या चौदार तळ्यासाठी आपण जवळपास 56 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे साहेब यांनी मला सरळ सांगितलं, शिरसाट चांगलं काम आहे, त्या ठिकाणी निधीची कमतरता कमी पडणार नाही, तुला करायचंय बिंदास कर. आणि मला माझ्या आयुष्यामध्ये इतक्या वर्षाची माझी राजकीय कारकीर्द असताना सुद्धा मला आज खऱ्या अर्थानं आनंद एका गोष्टीचा होतोय. मी आयुष्यामध्ये काय केलं यापेक्षा आज काय केलं याचा सगळ्यात जास्त आनंद यासाठी होतोय, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याची कामाची सुरुवात केली होती, जिथं पाणी पिलं होतं, ते डेव्हलप करताना त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा त्या ठिकाणी होतोय. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करायची संधी मला मिळते, यापेक्षा आयुष्यामध्ये मोठं काहीच होऊ शकत नाही, हा मानणारा मी आहे. खरं तर मागे 20 मार्च 1920ला मानगाव इथं जी काही परिषद झाली होती, त्या परिषदेमध्ये राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांबद्दल एक उच्चारले होते. ते म्हणाले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हे तुमचे खरे पुढारी आहेत व ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही, हे राजश्री शाहू महाराजांचे उद्गार होते. आणि तुम्ही जर पाहिलं, बाबासाहेबाला त्यांनी सांगितलं होतं, बाबासाहेबाच्या उपस्थित सांगितलं, एक दिवस असा येईल बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण हिंदुस्थानचे नेते होतील आणि ती वाणी त्यांची आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळाली. मुख्यमंत्री साहेब, आपण या समाजासाठी फार मला सहकार्य करताय. माझा कोणताही प्रस्ताव मी जेव्हाही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेऊन जातो, कधी मला त्याला नकार मिळालेला नाही. मी आज अभिमानानं सांगू शकतो की दलित समाजाच्या लोकांच्या खऱ्या उद्धारासाठी जे शिक्षण हे माध्यम आहे, ते माध्यमासाठी मुख्यमंत्री साहेबांनी गेल्या वेळेला 1200 कोटी रुपये मला दिले. 1200 कोटी रुपये. आणि आता ह्या एप्रिल महिन्यामध्ये जवळपास 60 नवीन वसतिगृहाची आपण पायाभरणी करतो. एका वर्ष सव्वा वर्षामध्ये जेव्हा ते कंप्लीट होईल ना, या समाजातील जवळपास 20 ते 25 हजार नवीन विद्यार्थी त्या हॉस्टेलमध्ये राहायला जाणार आहे. साहेब, मला त्या गोष्टीचा आनंद आहे. मी कॅबिनेटमध्ये एक प्रस्ताव आणला. मी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी जी पीपल एज्युकेशन सोसायटी निर्माण केली, त्याची आता डागडुजीला ती इमारत आलेली आहे. सिद्धार्थ कॉलेज असेल, वडाळ्याचं हॉस्टेल असेल, मिलिंद कॉलेज असेल, या सगळ्या गोष्टीला साहेब मला सहकार्य करायची गरज आहे. समाजाकडे किंवा संस्थेकडे पैसा नाही. साहेब, मला मदत करा. साहेबांनी एका मिनिटामध्ये कॅबिनेटच्या बैठकीमध्ये 500 कोटी रुपये आपल्याला दिले. आता त्याचं सुद्धा सगळं काम आता पुढच्या या महिनाभरात आपण चालू करू. एक नाही, अनेक. फक्त या समाजापुरतं नाही. अण्णाभाऊ साठेचा पुतळा माटेगावला, त्या पुतळ्यासाठी त्या ठिकाणचं सुशोभीकरण करण्यासाठी 5 एकरची जमीन आपण घेतली आणि त्याला जवळपास 50 कोटी रुपये त्यांनी सुद्धा ते मंजूर केलेले आहे. अनेक योजना आपल्याकडे आहेत. अनेक गोष्टी आपण करायचा मानस आपला आहे. एक मी तुम्हाला सर्व समाज बांधवांना एक विनंती करणार आहे की आपण सर्वजण या अशा कामाच्या क्षेत्रामध्ये सर्वजण एक आलं पाहिजे. एक सगळ्यात ऐतिहासिक निर्णय जर झाला असेल तो अॅट्रॉसिटीचा झालेला आहे. 889 लोकांना आज समाज कल्याण खात्यामध्ये आपण नोकरी देतोय. हा सुद्धा एक मोठा निर्णय आपण घेतोय. अन्याय अत्याचार ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी सहानुभूती दाखवणं भाग वेगळा आहे, परंतु खऱ्या अर्थानं त्यांना या आपल्या शासनामध्ये किंवा समाजामध्ये सामावून घेण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तोही निर्णय साहेबांनी कॅबिनेटमध्ये आम्हाला मंजुरी दिली. अनेक निर्णय आपण घेतोय. मी परवा दिवशी गेल्या 8 दिवसापूर्वी देशवंडीला गेलो होतो. देशवंडी गाव हे सिन्नर तालुका नाशिकमध्ये. मलाही माहीत नव्हतं ते गाव कुठे आहे, परंतु मला एवढं माहीत होतं की वामनदादा कर्डकांचा जन्म त्या देशवंडी गावात झाला होता. ज्या बाबासाहेबांची चळवळ खऱ्या अर्थानं वामनदादाने सगळ्या भीमसैनिकांच्या सर्वसामान्याच्या हृदयात कोरण्याचं काम केलं, ते वामनदादा कर्डकाचा जन्म तिथलचा. त्या ठिकाणी आपण 14 कोटी रुपये देऊन त्यांचं स्मारक उभं करतोय. प्रत्येक लोकांना समाजामध्ये जे चांगले काम करतायत अशा प्रत्येक माणसाला या मुख्य प्रवाहात आणायचं काम आपल्या या विभागातर्फे केलं जातंय. मला अभिमान आहे. हे सर्व काम करत असताना मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी मला मदत तर करतातच, परंतु मी त्यांनाही सांगतो, CM साहेबनी एक प्रयोग केला. जेव्हा तुम्ही 1200 कोटी रुपये मंजूर केले, मी सर्व आमदाराला 288 आमदार विधानसभेचे, 75-76 आमदार विधान परिषदेचे, सर्वांना पत्र लिहिले. पत्र काय लिहिलं? तुमच्या मतदारसंघामध्ये माझ्याकडे निधी मागताना येताना तुम्ही 2 कोटीचा निधी मागाल, रस्ता करायचा म्हणून सांगाल, एखादा सभागृह बनवायचं म्हणून सांगाल. ते न करता तुमचं नाव तुमच्या त्या मतदारसंघामध्ये जर कायमस्वरूपी कोरायचं असेल, माझ्याकडे सगळ्यांनी 288 + 76 लोकांनी तुम्ही मला हॉस्टेलचा प्रस्ताव द्या, तुम्हाला पाहिजे तेवढा निधी मी देईल. आणि त्याचा परिणाम असा झाला की आज माझ्याकडे 120 हॉस्टेल नवीन आता आपण उभार करतोय. 120. म्हणून आमदारही खुश आहेत, मी खुश आहे, माझाही हेतू साध्य झाला. विद्यार्थ्याला तिथं ॲडमिशनही मिळणार आहे
आणि तुम्हाला सुद्धा तुमचं नाव तिथं लागणार आहे. म्हणून हे दोन्ही कॉम्बिनेशन जेव्हा करताना एक आनंद ज्याला म्हणता येईल तो करायचा आपण प्रयत्न केला आहे. CM साहेब आज या महाडमध्ये पहिल्यांदा एवढी मोठी सभा, पहिल्यांदा एवढा मोठा समुदाय आज पहिल्यांदा इथं येतोय. महाडमध्ये हे जे काम आहे, आज भूमिपूजनाचं जे काम आपण आज भूमिपूजन साहेबाच्या हस्ते केलं आहे, त्याची सुरुवात हे 15 दिवसात सुरू होणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत. नाहीतर असं जनरली राजकारणातले लोक असं म्हणतात, उद्घाटन केलं का चाललं, नंतर कधी बनेल ते माहीत नाही. आपल्याकडं कधी बनेल ते माहीत नाही, आपल्याकडं करेक्ट डेडलाईन दिली जाते. आणि म्हणून 15 फेब्रुवारीपर्यंत हे संपूर्ण परिसराचा विकास हा केला जाणार आहे. आणि येणाऱ्या मार्चच्या 20 तारखेला खऱ्या अर्थानं महाड हे महाराष्ट्रातच नाही तर या देशाभरामध्ये एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम आपण करतोय. त्यासाठी 56 कोटीची रक्कम जरी कमी पडली त्याच्यामध्ये 10-20 कोटी रुपये टाकायचा सरकारचा मानस आहे. CM साहेब इथं बसल्यामुळं मी जेवढं काही मागल ते देतीलच अशी मला अपेक्षा आहे. म्हणून पैशाची चिंता नाही आहे, निधीची कमतरता पडणार नाही. परंतु या महाडमध्ये हे जे काही आपण जे काम करतोय याचा संदेश हा महाराष्ट्रभर जाईल. CM साहेब आज आपण या कार्यक्रमाला आले. डेप्टी CM साहेब शिंदे साहेब अचानक त्यांची तब्येत खराब झाल्यामुळं तेही येऊ शकले नाहीत. त्यांनी सुद्धा मी काल त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी त्यांचे सर्व फौजफाळ आला होता, परंतु अचानक त्यांची तब्येत खराब झाल्यामुळं ते आले नाहीत. त्यांच्यातर्फे सुद्धा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि CM साहेबांना पुन्हा विनंती करतो, एक छोटीशी विनंती साहेब, हा जो समाज आहे ना, बाबासाहेबाचं नाव घेतलं तर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बोलवा ते जातात. कुठून येतात, कसे येतात, कुठं राहतात माहीत नाही साहेब. तुम्ही जाताना पहा साहेब, त्या रस्त्याच्या बाजूला गठोडी असते, कुणाकडे झोपायची जागा नसते साहेब. असेच येतात, फक्त बाबासाहेबाचं दर्शन घ्यायचंय, माझ्या बाबासाहेबांना मला भेटायचंय. आणि असंच एक काम साहेब मला आयुष्यात आणखीन एक करायचंय. बौद्ध गयाला अनेक अनुयायी जातात, बौद्ध गयाला दरवर्षी जातात, म्हणजे वर्षभर तिकडे जाणं येणं चालू असतं. तिथं साहेब हा समाजातील माणूस रस्त्यावर झोपतो, प्लॅटफॉर्मवर झोपतो, इकडे तिकडे आजूबाजूला कुठेतरी आपला सहारा घेतो आणि त्या बौद्ध गयाला जरूर जातो. साहेब आम्ही प्रयत्न करतोय, विभागातर्फे प्रयत्न करतोय, फक्त तुमचा एक धक्का पाहिजे. मला त्या सरकारकडून 10 एकर जागा पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही या समाजासाठी मोठं हॉस्टेल ज्याला म्हणता येईल ते उभारायचा प्रयत्न आमचा आहे. जवळपास 100-150 कोटी रुपयाचं हॉस्टेल त्या ठिकाणी उभार करायचं आहे. फक्त त्या सरकारला तुमच्यातर्फे जर एक पत्र जर आम्हाला दिलं तर आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही स्वतः जाऊन त्यांच्याकडून ती जागेची मागणी करून, आणि तुम्ही जेव्हा बोलले सरकार आपलं आहे, तुम्ही जेव्हा बोलले ती जागा निश्चित आपल्याला मिळेल. आणि त्या बौद्ध गयामध्ये सुद्धा या सर्व बांधवासाठी एक आलिशान राहण्याची जागा होईल एवढी एक विनंती आपल्याला करतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय माहितीपूर्ण अशा प्रस्तावनेनंतर कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे आपण वळत असताना कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जातीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मान्य श्री विश्वजीतजी गायकवाड साहेब, आपणास विनंती आहे आपण शुभकार्याच्या मंचावरती यावं. तदनंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या अर्थातच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते तरुण भारत अंकाचा प्रकाशन सोहळा या मंचावरती पार पडतोय. मला मान्यवरांना विनंती करायला आवडेल आपल्या शुभहस्ते हे प्रकाशन आपण या ठिकाणी पार पाडावं. तरुण भारत अंकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ आणि त्यांच्या समवेत उपस्थित इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते हा प्रकाशन सोहळा या शुभकार्याच्या मंचावरती पार पडतोय. यानंतर आपण कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे या ठिकाणी वळतो आहोत. या कार्यक्रमाचं औचित्य साधून अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 सुधारित अधिनियम 2015 अंतर्गत बाधित कुटुंबातील वारसांना शासकीय नोकरीत थेट नियुक्तीचं पत्र वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करतोय. नियोजित जे लाभार्थी आहेत यांना आपण
विनंती करतोय की त्यांना या ठिकाणी आयोजकांनी आणायचं आहे. मी विशेष बाब या ठिकाणी नमूद करू इच्छितो. काय ना कुठे यादी द्या ना, यादी कुठे यादी नाही ना. लाभार्थ्यांची नावं आहेत अनुष्का सुरेंद्रकुमार शिंदे रायगड, सारिका बलभीम बनसोडे रायगड, पूनम दिनेश जाधव, पूजा नितीन मस्के, आता कोण, धीरज प्रकाश पवार, बस झाले, योगिता राकेश जाधव, समीर गांगुर्डे, सीमा बेतालजी, मनोज साळवे. आपणाला या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण बाब नमूद करू इच्छितो की महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे की या महाराष्ट्र राज्याने एक अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तींच्या कुटुंबातील पात्र वारसा शासकीय निमशासकीय नोकरी सामावून घेणे, प्रलंबित असलेली 889 प्रकरणं एकाच वेळी निपटून त्यांना शासकीय पदावर नियुक्ती देणे, अशा प्रकारचा कार्यक्रम करणारं महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. घ्या पुढचं. चला, यानंतर कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे आपण वळत आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री सन्माननीय श्री भरतजी गोगावले. जमिनीवरती काम करणारे आणि लोकांच्या मनात स्थान मिळवणारे, महाडच्या विकासाची गाथा ज्यांच्या कार्यातून दिसते असे सन्माननीय भरत शेठ गोगावले. नित्याचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी जाणता राजा, राजाधिराज राजेशू छत्रपती महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो. मराठी मनाचे मानवबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदी साहेब यांनाही वंदन करतो. या देशाचं कणखर नेतृत्व आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आता ज्यांच्या शुभ हस्ते 55 कोटी 80 लक्ष रुपयाच्या एक अत्यंत चांगल्या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी आत्ता अभिवादन केलं ते आपले आदरणीय या राज्याचे कणखर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या केंद्रीय मंत्री RPIचे अध्यक्ष आदरणीय रामदासजी आठवले साहेब, उद्योगमंत्री आणि आमचे सहकारी आदरणीय उदयजी सामंत साहेब, त्याचप्रमाणे आमच्या मंत्री महिला बालविकासच्या आदितीताई तटकरे, आमच्या आत्ताच ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं ते सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आदरणीय संजयजी शिरसाट, आमचे उपाध्यक्ष विधानसभा अण्णासाहेब बनसोडे, आमच्या धैर्यशीलजी पाटील, आमचे राज्यसभेचे खासदार, त्याचप्रमाणे आमच्या ज्योतिताई वाघमारे आता नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य, त्याचप्रमाणे ते रायगड जिल्ह्याचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आमचे नवनिर्वाचित जिल्हा परिषदचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर, त्याचप्रमाणे आमचे या नगरीचे नगराध्यक्ष सुनीलजी कविस्कर, उपनगराध्यक्ष, त्याचप्रमाणे हर्षदीप कांबळे साहेब, किसनजी जावळे, नेहाजाई भोसले, अचलजी दलाल आणि आमचे जी भंतेजी आणि व्यासपीठावरील उपस्थित सर्व सन्माननीय आदरणीय व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आज आमच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांचं मनोगत विचार ऐकण्यासाठी आज याच ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्व अनुयायी हो. म्हणजे आत्ताच आमच्या संजयजींनी सांगितलं की या चौदार तळ्यासाठी
55,80,00,000 रुपये. साहेब 4 टर्म आम्हाला ह्यासाठी निवडून यावं लागलं. इथल्या जनतेने अरे प्रवीण भाऊचं नाव राहिलं माझ्या, सॉरी, माझा खरा पाठी राखा, प्रवीण भाऊ दरेकर यांचं नाव राहिलं, पाठीमागच बसला आहे तो. त्याचप्रमाणे जे 55,80,00,000 रुपये जे आमच्या संजय शिरसाट साहेबांनी मान्यता दिली, मंजुरी दिली, त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कानावरती ही गोष्ट घातली आम्ही की पुढच्या वर्षी 100वं वर्ष येतं आहे, 27 वर्ष, आणि यावेळेला हे 99वं वर्ष आहे. गेले अनेक वर्ष आम्ही पाहतोय, असा कुठला दिवस नाही चुकला. मुख्यमंत्री महोदय, आमच्या जीवनातल्या काही ज्या काय गोष्टी आहेत, एवढा मोठा झालेला आहे, त्याच्या पाठीमागची 3-4 कारणं आहेत. त्यामध्ये एक, छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी कधी सोडणं नाही. दुसरा, राज्याचा रायगडवरचा राज्याभिषेक सोहळा हा कधी चुकवलेला नाही आहे. जिजाऊ माँसाहेबांची पुण्यतिथी आणि आजचा होणारा 20 मार्चचा हा कार्यक्रम, हे 4 कार्यक्रम आत्तापर्यंत मी कधी चुकवलेले नाही आहेत. म्हणून एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला या 4 वेळेला लोकांनी निवडून दिलं आणि आपण आम्हाला मंत्री केलं. तुमचे आभार आहे सगळ्यांचे. म्हणजे आज हे करत असताना नेहमी आम्ही येतोय, पाहतोय, लोक पूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात आणि त्या पायरीवरती उतरून त्या उंजळीने पाणी घेतात आणि आपल्या मुखाला लावतात. काही लोक त्या भावनेपोटी बाटल्यांमध्ये, भांड्यांमध्ये पाणी घेतात, आपल्या गावाला, आपल्या घरी जातात. परंतु आजही जर आपण बघितलं, मी मगाशी मुख्यमंत्री महोदयांना आणि सगळ्यांना दाखवलं पाण्याची वस्तुस्थिती आणि परिस्थिती काय आहे. आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी होती, ज्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेला 7 कोटी रुपये मागच्या वेळेला त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि दुसरे 3 कोटी, असे एकूण 10 कोटी, 3 कोटी इथं शाहू महाराजांचं सभागृह. परंतु तेवढ्यामध्ये 7 कोटीमध्ये सुशोभीकरण होऊ शकत नव्हतं. यासाठी संजयजी शिरसाट, आम्ही प्रवीण भाऊ, आपण एकदा चर्चा केली की बोलो ही वास्तू अशी आहे ज्या लोक येतात आत्मीयतेने, आणि म्हणून करता संजयला आम्ही सांगितलं आणि संजयनी तात्काळ मान्यता दिली. आणि परवा स्वतः अर्थसंकल्पामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी या महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याचा उल्लेख करून सांगितलं की कितीही पैसे लागले तरी या ऐतिहासिक चौदार तळ्याचा आणि परिसराचा आम्ही पूर्ण विकास करू. हा साहेबांचा त्या दिवशी अर्थसंकल्पामध्ये चर्चेमध्ये विषय आला. म्हणजे आम्हाला फार काही वेगळं मागायचं नाही आहे. आता त्यांनी सांगितलं. साहेब, माझ्या 2च मागण्या आहेत आपल्या ह्याच्यात, आणि या महायुतीच्या कारकिर्दीमध्ये ह्या पूर्ण व्हाव्यात अशी माझी एक प्रामाणिक एका छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची तुम्हाला विनंती आहे की रायगडच्या पायथ्याला होणारं शिवसृष्टी आणि या क्रांतीभूमीच्या बाजूला होणारी भीमसृष्टी, ह्या 2 गोष्टी आपण मला द्याव्यात या जनतेसाठी, या अन्वयांसाठी. हे एक माझी आपल्याकडं आजच्या इथं आल्यानंतर साहेबांकडं काय मागितलं आणि काय दिलं, तर मला वैयक्तिक काय नको, परंतु ह्या 2 गोष्टी, शिवसृष्टी मंजूर आहे, 50 कोटी रुपये मागच्या वेळेला आपण आला होता रायगडला किल्ल्यावरती 350व्या राज्याभिषेक सोहळ्याला, त्याच वेळेला मान्यता दिलेली आहे. परंतु तेवढ्या ह्याच्यामध्ये ते होत नाही आहे. आणि त्याच्या जोडीला तिथं एक इथं शिवसृष्टी आणि इथं भीमसृष्टी, ह्या 2 महान युगपुरुषांचं आलेल्या लोकांनी पाहणी केल्यानंतर समाधान होईल असं मला वाटतंय. साहेब, मी एक भाग्यवंत आमदार आहे या 288मध्ये की माझ्या या मतदारसंघामध्ये राजांची राजधानीचं ठिकाण आहे, राजांचं समाधीचं ठिकाण आहे, आई जिजाऊ माँसाहेबांचं समाधीचं ठिकाण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चौदार तळ्याला स्पर्श केला ते ठिकाण आहे, शूरवीर नरवीर तानाजी मालुसरेंची जन्म आपलं समाधीचं स्थळ माझ्या इथं आहे, आणि स्वामी समर्थांचं दासबोध ग्रंथ लिहिलेला ते माझे शिवतरगळे माझ्या या पवित्र ठिकाणी. आणि म्हणून मी सांगतो, मंडळी, आपल्या बऱ्याचशा मान्यवरांना बोलायचं आहे आणि खास करून आम्हाला मुख्यमंत्री महोदयांना ऐकायचं आहे. कारण आज अधिवेशन चालू आहे. सेशन चालू असताना परवा आम्ही सांगितलं, आम्ही संजयजी आम्ही 2 जण गेलो आणि साहेबांना सांगितलं की साहेब, आम्हाला आपण
इथे यावं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना तिघांनी लोकांना सांगितलं होतं, परंतु मग हे सांगितलं शिंदेसाहेबांचं हेलिकॉप्टर तयार झालं, सगळं झालं आणि तिकडून निरोप आला, परंतु मुख्यमंत्री आलेत म्हणजे राज्य आलं आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी आलात. मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षाचं निमंत्रण आत्ताच आपल्याला देऊन ठेवतो की पुढच्या वर्षाला होणारा 100वा वर्षाचा हा कार्यक्रम, हा शतायुषचा कार्यक्रम, यासाठी आपण परत यावं ही माझी एक तुम्हाला विनंती राहील. आणि हा जो आज प्रकल्प आपण हातामध्ये घेतोय, हा 55 कोटी 80 लक्षाचा, हा आम्ही 1 वर्षामध्ये पूर्ण करून देण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि पुढच्या वर्षाला ते पाणी सगळे लोक पितील अशा प्रकारचं आमचं नियोजन राहील. भले काही कमी जास्त पैसे लागले तरी आता संजयनी सांगितलं आहे की आमच्याकडे पैसे आहेत, हरकत नाही, आम्हाला कामापुरते पैसे पाहिजेत, वेगळे काही पैसे नको. मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून माझ्या या मतदारसंघामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो आणि माझ्या 2 शब्दाला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय भीम. महाड नगरीच्या विकासाचा ध्यास घेतलेले आणि रायगडचं वैभव आदरणीय नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद साहेब. यानंतर सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांचे सामाजिक न्यायमंत्री आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा खऱ्या अर्थाने वारसा जपणारे, ज्यांच्या आवाजात दम आहे, ज्यांच्या शब्दात लय आहे आणि लोकसभेतील आंबेडकरी जनतेचा बुलंद आवाज, नामदार रामदासजी आठवले साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र भावे अभिवादन करू. बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झाले आहे महाडचे 14 तळे. बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झाले आहे महाडचे 14 तळे. त्यामुळे साऱ्या देशात फुलत आहे दलितांच्या, बौद्धांच्या सन्मानाचे मळे. आता आम्ही राहिलो नाही खुळे, आता आम्ही राहिलो नाही खुळे, माझ्या बाबासाहेबांमुळे. पुढच्या वर्षी 14 तळे सत्याग्रहाला पूर्ण होत आहेत वर्ष 100. साऱ्या देशात माझा भीम आहे 1 नंबर. आता आम्ही कसलेली आहे आमची कंबर, आता आम्ही कसलेली आहे आमची 100. आणि आता दलित ऐक्याचा आम्ही मजबूत करूया आपला अंबर. आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते 55 कोटीच्या कामाचं भूमिपूजन आज या ऐतिहासिक दिवशी झालेलं आहे. संजय शिरसाट म्हणजे माझी ज्यांच्याबरोबर फार दिवसापूर्वी झाली होती छत्रपती संभाजीनगरमध्ये गाठ, माझी फार वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये माझी झाली होती ज्यांच्याबरोबर गाठ, ते सामाजिक न्याय मंत्री आहे संजय शिरसाट. या ठिकाणी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, बऱ्याच लोकांना पडलेले आहे कोडे. विधानसभेचे उपाध्यक्ष कसे झाले? अण्णासाहेब बनसोडे. अण्णासाहेब बनसोडे बौद्ध समाजाचे आहेत. अत्यंत ॲक्टिव्हपणे काम करणारे पिंपरी चिंचवडमधले नेते आहेत. आज या ठिकाणी भरत शेठ गोगावले, तुमचं नाव आहे भरत शेठ गोगावले.
आणि माझं नाव आहे रामदास आठवले. या ठिकाणी उदय सामंत आलेले आहेत. अत्यंत चांगल्या कामांचा उदय आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. उदय सामंत हे उद्योगमंत्री आहेत. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी त्यांनी केलेला आहे आणि महाराष्ट्राला देशामध्ये नंबर 1 बनवण्याचा प्रयत्न आपला आहे. पण दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला सुद्धा भारत नंबर 1 वर आणायचा आहे. सध्या 4 नंबरवर आहे, लवकरच 3 नंबरवर येणार आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आपल्याला सर्वांना काम करायचं आहे. या ठिकाणी सुनील तटकरे साहेब आहेत, खासदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. अजितदादा पवार साहेबांच्या मला आठवण येते. अजितदादा आजच्या या कार्यक्रमाला असते, पण आमच्यासाठी दुःखाची गोष्ट आहे की अजितदादा आज आमच्यामध्ये नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार निवडून आणण्यामध्ये देवेंद्रजीचा तर मोठा वाटा आहेच आहे, पण अजितदादांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे आणि माझ्या रिपब्लिकन पक्षाचा पण त्याच्यामध्ये वाटा आहे. या ठिकाणी आदिती तटकरे या महिला आणि बाल कल्याणच्या मंत्री आहेत. प्रवीण दरेकर साहेब इथं आलेले आहेत. धैर्यशील पाटील आपले खासदार आहेत, राज्यसभेत माझ्यासोबत आहेत. रायगड जिल्ह्याचे बीजेपीचे अध्यक्ष आहेत. ज्योती वाघमारे या सोलापूरच्या आहेत. सोलापूरच्या ज्योती वडील पॅन्थरमध्ये माझ्यासोबत होते, पण तो सुद्धा माझ्यासोबत राहायला पाहिजे होतं, पण तू तिकडे गेलीस. आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलीस म्हणून तू राज्यसभेवर आलीच. माझ्याकडे असती तर तू आली नसती. त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या पक्षाचे सगळ्या पक्षात लोक आहेत. तर इथं ज्योती ताई सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर आहेत. भदंत राहुल बुधी जे आहेत आमचे बौद्ध धर्माचे मोठे मार्गदर्शक आहेत. आमचे सामाजिक न्यायाचे सेक्रेटरी हर्षदीप कांबळेजी तो उपस्थित आहेत. अत्यंत ॲक्टिव्हली ते काम करतात. आपले समाज कल्याणचे आयुक्त दीपा मुंडे या इथं उपस्थित आहेत. जिल्हाधिकारी किसन जावळे, त्यानंतर SP अंचल दलाल, माझ्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड आणि अनेक आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. एक तर आजचा जो दिवस आहे आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायक दिवस आहे. बाबासाहेबांना त्यांच्या समाजाला पाणी प्यायला मिळत नव्हतं असं नाही. सर्वात जास्त पाणी पिणारे आम्ही होतो. पण बाबासाहेबांचं म्हणणं एवढंच होतं की गावच्या पाणवठ्यावर, गावच्या तळ्यावर, गावच्या विहिरीवर आम्हाला सुद्धा पाणी प्यायला मिळालं पाहिजे. आम्ही सुद्धा हिंदू आहोत आणि आम्हाला त्या तळ्यावर जाण्याचा का अधिकार नाही? का आम्हाला तुम्ही अस्पृश्य समजताय? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, म्हणून तो संघर्ष होता, सत्याग्रह होता, शांततेनं सत्याग्रह होता. बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला होता. आम्हाला मंदिरामध्ये जाण्याचा प्रवेश असला पाहिजे यासाठी तो सत्याग्रह होता. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली 14 ऑक्टोबर 1956ला. आणि आज गौतम बुद्धांचा विचार मांडणारे अनेक लोक आहेत. गेल्याच महिन्यामध्ये दिल्लीमध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी एका सर्व बौद्ध
मूर्तींचं आणि अनेक गोष्टींचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं म्युझियमचं. आणि नरेंद्र मोदी साहेब म्हणाले की आज जगाला युद्ध नव्हे, बुद्धाची आवश्यकता आहे, शांतीची आवश्यकता आहे. त्यामुळे बाबासाहेबांचा विचार जो होता तो शांतीचा विचार होता. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये समानतेची भूमिका मांडली. आर्टिकल 17च्या प्रमाणे जातीव्यवस्था संपवण्यात आलेली आहे कायद्याने, आणि आज समाज जवळ येतो आहे. अनेक इंटरकास्ट मॅरेज होत आहेत. जवळजवळ 3 लाखापेक्षा जास्त मुलं मुली एकत्र येतात आणि लग्न करतात. अनेक हॉटेलमध्ये आम्हाला आता कोणी अडवत नाही आहे, शाळेमध्ये आम्हाला कोणी अडवत नाही आहे. समाजामध्ये परिवर्तन होत आहे. अजूनही काय गावांमध्ये अत्याचार होता, कारण अट्रॉसिटीज ॲक्टच्या अंतर्गत त्यांच्यावर केसेस होता. आम्हाला खोट्या तक्रारी कुणावर करायच्या नाही. बाबासाहेबांनी आम्हाला समाज जोडायला सांगितलेला आहे. जोडण्याचा विचार बाबासाहेबांचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय देण्याची भूमिका मांडलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर रात्र जागून संविधान लिहित होते 26 अलीपूर रोड या ठिकाणी. आज त्या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं स्मारक उभं करण्यात आलेलं आहे नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर. जनपथ रोडवर इंडिया गेटच्या बाजूलाच तिथं डॉक्टर आंबेडकर सेंटर आहे, आणि ते सेंटर अत्यंत शास्त्री भवन आणि संसदेच्या बाजूलाच आहे. या ठिकाणी सुद्धा भीमसृष्टी अशी झाली पाहिजे, भीमसृष्टी की लोकांची एकदम चांगली झाली पाहिजे दृष्टी. भीमसृष्टी करण्याच्या संबंधामध्ये या ठिकाणी भरत शेठनी तर सांगितलेलं आहे. जरूर 55 कोटी रुपये आमच्या संजय शिरसाट यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेले आहे. पण अनेक लोकांची मागणी आहे या ठिकाणी एखादं प्राधिकरण व्हावं. बाबासाहेब आंबेडकरांची शताब्दी या 14 तळे सत्याग्रहाची करत असताना एखादं या ठिकाणी अशा पद्धतीचा एक निर्णय तर झाला पाहिजे. आणि भव्य दिव्य अशा पद्धतीचं मोठं स्मारक जे आहे, हे स्मारक या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. 25-30 एकर जमिनी तर आजूबाजूला आहे, ती आपण घेतली पाहिजे. आणि या ठिकाणी हजारो लाखो लोक येतात. सुरुवातीला काय थोडे लोक येत होते, नंतर आम्ही दलित पॅंथरच्या काळामध्ये प्रत्येक वर्षाला येऊ लागलो. हजारोच्या संख्येने लोक येऊ लागले. आता लाखोच्या संख्येने लोक येतात त्याच्या दिवशी. आणि म्हणून या ठिकाणी एक भव्य दिव्य अशा पद्धतीचं स्मारक उभं राहिलं पाहिजे. महाडमध्ये बाबासाहेबांचं स्मारक, रायगडावर छत्रपती शिवरायांचं स्मारक किंवा त्या ठिकाणी त्यांची राजधानी आहे. आणि शिवसृष्टी आणि भीमसृष्टी या ठिकाणी उभी झाली पाहिजे, अशा पद्धतीचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. त्यामुळं आज या ठिकाणी वेळ बराच झालेला आहे. त्यामुळं मी मुख्यमंत्र्यांचा आभार व्यक्त करतो की आज ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. आणि नागपूरच्या दीक्षाभूमीसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीची मदत महाराष्ट्र सरकारने अनेक वेळेला केलेली आहे. आणि या ठिकाणी सुद्धा ही 55 कोटी तर आहेतच आहे, पण या ठिकाणी शताब्दीच्या निमित्तानं एक मोठा कार्यक्रम जो आहे हातामध्ये घ्यावा, अशा पद्धतीची विनंती करतो. आणि आपण सर्वजण आजच्या कार्यक्रमाला आलात. सगळे मंचेगाव मुख्यमंत्री साहेबांनी सगळे या ठिकाणी आले, त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि केंद्राकडूनही एकदा पंतप्रधानांना आपण भेटूया, मी भेटतो. आणि दिल्लीवरून आपल्याला काही चांगली रक्कम मिळाली तर आपल्याला चांगलं काम करायचं आहे. मुंबईमध्ये MMRDच्या वतीनं जवळजवळ 1314 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी भव्य दिव्याचं स्मारक उभं राहत आहे. जगाला हेवा वाटेल अशा पद्धतीचं स्मारक. बाबासाहेबांचा 350 फुटाचा पुतळा, 100 फुटाचं फाउंडेशन. या देशामध्ये जे पुतळे आहेत त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा सर्वात उंच आहे. आणि त्यानंतर जर कोणाचा उंच पुतळा असेल तर तो माझ्या बाबासाहेबांचा अत्यंत उंच पुतळा आहे. अमेरिकेमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा हा पुतळा उंच आहे. म्हणजे उंचीचा विषय नाही आहे. बाबासाहेबांची उंची विचाराने तर फार मोठी होती. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान फार मजबूत आहे.
हे संविधान कुणालाच बदलता येणार नाही. हे संविधान बदलणार अशा पद्धतीची अफवा उठवून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा कुणी अपमान करण्याचा प्रयत्न करू नका. या संविधानाला कुणी हात लावेल त्याच्या हाताला आग लागल्याशिवाय अजिबात राहणार नाही. कुणी त्याला हात लावू शकत नाही. कुणीच हात लावू शकत नाही आहे. मी ज्या सरकारमध्ये आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे मला या सत्तेत जाण्याची संधी मिळाली. दलित प्रांताच्या काळामध्ये गावागावामध्ये फिरणारा मी माणूस, सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहणारा, बाबासाहेबांचा आशीर्वाद नसता तर मला दिल्लीला जाता आलं नसतं, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जाता आलं नसतं. त्यामुळं बाबासाहेबांचा आमच्या पाठीमागे आशीर्वाद आहे, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. म्हणून आपण सर्वांनी मिळून जर आपण सगळेजण एकत्र आलो, बाळासाहेब आंबेडकर आज आले तर बरं तर झालं असतं, पण बाळासाहेब इथं आज आले नाही. त्यांना निमंत्रण होतं आणि बाळासाहेब आंबेडकर आणि मी, आमची सगळी जी शक्ती आहे, कधीतरी आम्ही सगळे एकत्र आलं पाहिजे. बाबासाहेबांचा कारभार पुढं चालवला पाहिजे आणि गोरगरीब माणसाला न्याय दिला पाहिजे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि या चौदार तळे सत्याग्रहच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाड. धन्यवाद. बाबासाहेबांच्या विचारांचं नेतृत्व आणि कवी मनाचं वक्तृत्व लाभलेले रामदासजी आठवले यांच्या मनोगतानंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यमंत्री दर्जा लाभलेले आदरणीय जयदीपजी कवाडे साहेब यांचं शुभागमन. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यानंतर या कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे आपण वळत असताना चौदार तळ कसं असणार आहे आणि त्याचं सुशोभीकरण एक्झॅक्टली कसं असणार आहे हेच सांगणारी एक चित्रफीत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कॅन वी हॅव द AV प्लीज. ही भूमी जिथे उभा राहिला होता समानतेचा आवाज, ही जागा जिथे अन्यायाविरुद्ध पेटली होती स्वाभिमानाची मशाल. दिनांक 20 मार्च 1927. महाड सत्याग्रहाने लिहिला मानवतेचा नवा अध्याय. आणि आज 99 वर्षांनंतर इतिहास पुन्हा साक्षीदार होणार आहे. जे अनेक वर्ष स्वप्न होते, जे आजवर अपूर्ण राहिले, ते आता साकार होणार. ऐतिहासिक चौदार तळ्याच्या विकासासाठी भव्य उपक्रम, नव्या युगाची नवी सुरुवात. दिनांक 20 मार्च 2026. इतिहासाचा साक्षीदार व्हा. समानतेच्या क्रांतीला अभिवादन करा. महाड पुन्हा एकदा इतिहास घडवणार. माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रशासनातील कडक निर्णय क्षमता, पायाभूत सुविधा विकास आणि पारदर्शकतेवरती ज्यांचा आहे भर, निर्णयात ठामपणा, प्रभावित वक्तृत्व आणि सक्षम नेतृत्व, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, क्रांतीसूर्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या अतिशय महत्त्वाच्या दिनी मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी संजय शिरसाटजी, उदय सामंतजी, भरत गोगावलेजी, अदितीताई तटकरे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी, मंगेश वाकडीकरजी, धैर्यशील पाटीलजी, सुनील तटकरेजी, डॉक्टर ज्योतिताई वाघमारे, या ठिकाणी उपस्थित प्रवीण दरेकरजी, भाई गिरकरजी, नागसेन कांबळेजी, पूज्य भदंत डॉक्टर राहुल बोधीजी, मिलिंद मानेजी, त्याचप्रमाणे जयदीप कवाडेजी, सुनील कविस्करजी, डॉक्टर हर्षदीप कांबळे, श्रीमती दीपा मुंडे मुधोळ, श्री किसन जावळे, श्रीमती नेहा भोसले, श्री संजय दराडे, श्रीमती आचल दलाल, मंचासमोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये चौदार तळ्याचं जे आंदोलन झालं त्याच्या शताब्दी वर्षाची सुरुवात आज आपण करतोय. ही रायगडची भूमी अत्यंत महत्त्वाची भूमी आहे, कारण एकीकडे छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा संदेश याच रायगडच्या भूमीतून दिला आणि दुसरीकडे चौदार तळ्याच्या आंदोलनातनं स्वराज्य हे समतेसोबत असलं पाहिजे, ती समता स्थापन करण्याचा संदेश हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याच्या माध्यमातून दिला. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा आजचा हा दिवस आहे. मला सांगताना आनंद वाटतो की यावर्षी अत्यंत हे महत्त्वाचं वर्ष आहे. एकीकडे ज्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही गुरुस्थानी बघितलं ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीचं हे वर्ष आहे. वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या 150व्या जयंतीचं हे वर्ष आहे. आणि चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या 100व्या वर्षपूर्तीचं अशा प्रकारचं हे वर्ष आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारने हे वर्ष समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या संविधानाने दिलेलं आपलं अंतिम उद्दिष्ट हे समता आहे. समाजात समता असली पाहिजे, प्रत्येकाला अधिकार असले पाहिजेत, कोणीही मोठा नाही कोणीही लहान नाही. या संविधानाप्रमाणे प्रत्येकाला संधीचा समान अधिकार अशा प्रकारची समता ही समाजात स्थापन करायची आहे. आणि या समतेकडे जाणारा रस्ता काय आहे तर तो रस्ता समरसतेचा रस्ता आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण समाज समरस होऊन समता स्थापित करेल. अशा पद्धतीनं समता आणि समरसतेचा हा भाव यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न केला आहे. खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की हा जो काही चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला होता एक प्रकारे भारताच्या इतिहासातला एक अत्यंत निर्णायक अशा पद्धतीचा हा सत्याग्रह होता. बहिष्कृत भारतमध्ये 3 एप्रिल 1927 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याच्या आंदोलनाबद्दल लिहित असताना सांगितलं की ज्याप्रमाणे फ्रेंच राज्यक्रांती जगाच्या इतिहासातला एक असं वळण आहे की ज्यांनी जगाचा इतिहास बदलला, तशाच प्रकारे भारताच्या इतिहासातलं एक असं वळण हे चौदार तळे आहे की ज्यांनी भविष्यातला भारताचा इतिहास बदलणार आहे आणि गुलामगिरीच्या साखळ्या तोडून एक मोठा न्याय हा या ठिकाणी प्राप्त होणार आहे. खरं तर आपल्या भारतीय समाजामध्ये आपण जर या ठिकाणी बघितलं तर अनेक वर्ष आपल्याला गुलामगिरीमध्ये काढावी लागली. पण या गुलामगिरीच्या मुळाशी काय आहे, का आपण सातत्याने गुलाम झालो, हा जर इतिहास आपण बघितला तर याच्या पाठीमागे आमच्या समाजातल्या अनिष्ट प्रथा होत्या, आमच्या समाजातली अस्पृश्यता होती, आमच्या समाजामध्ये जातीभेद होता, मनुष्य मनुष्याला मनुष्य मानायला तयार नव्हता. आणि म्हणूनच अशा प्रकारचा विखंडित समाज हा नेहमी पराभूत होतो, तो पराजित होतो. अशा पराजिततेतून पराभूततेतून शेकडो वर्षाची गुलामगिरी ही आम्हाला सहन करावी लागली. जर या कुप्रथा आमच्या समाजात आल्या नसत्या तर भारत देश हा कधीच गुलाम झाला नसता. आणि म्हणूनच या ठिकाणी जर आपण बघितलं तर ज्यावेळी या देशामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणावादी चळवळ सुरू झाली आणि त्या चळवळीत 4 ऑगस्ट 1923ला मुंबईच्या विधान परिषदेमध्ये रायबहादूर S.K. पोले यांनी ठराव मांडला आणि त्या ठरावाने एकमताने
नियम केला, कायदा केला की जे सार्वजनिक पाणवठे आहेत याच्यावर कुठल्याही व्यक्तीचा, जातीचा, समाजाचा अधिकार असणार नाही. समाजातले सगळे लोक, सर्व जाती धर्माचे, पंथाचे लोक हे कुठल्याही सार्वजनिक पाणवठ्यावर जाऊन त्या ठिकाणी हक्काने पाणी घेऊ शकतील, अशा प्रकारचा एक क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्राच्या तत्कालीन विधान परिषदेने घेतला. तथापि असा निर्णय झाल्यानंतरही काही भागामध्ये काही लोक असे होते की ज्यांनी निर्णय झाल्यानंतरही पाणवठे खुले केले नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी त्या काळामध्ये जी काही नगरपालिका होती त्या नगरपालिकेने देखील, महाडच्या नगरपालिकेने एक ठराव केला आणि त्या ठरावानुरूप त्यांनी सांगितलं की जे विधान परिषदेने ठरवलेलं आहे त्या अनुरूप चौदार तळे हे आता सर्व समाजाकरता खुलं करण्यात येत आहे. कोणीही या ठिकाणी येऊ शकेल, कोणीही इथलं पाणी ग्रहण करू शकेल, अशा प्रकारचा निर्णय झाला. तरीही काही लोकांनी, दुराभिमानी अशा प्रकारच्या लोकांनी त्या ठिकाणी चौदार तळ्याचं पाणी घेण्यापासनं समाजातल्या वंचितांना, दलितांना रोखण्याचं काम केलं. आणि म्हणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा निर्णय केला. जसं आत्ता आठवले साहेबांनी सांगितलं, गोष्ट खरी आहे की प्यायला पाणी नव्हतं असं नाही आहे. हा केवळ कुठेतरी पाणी पिण्याकरता झालेला सत्याग्रह नाही आहे, तर ज्यावेळी मानवतेला गुलामगिरीमध्ये टाकून या ठिकाणी विषमतेची वेली ही फुलत होती, या सत्याग्रहाने त्या विषमतेच्या वेलीचा नायनाट करून समतेचं त्या ठिकाणी बाग फुलवण्याचं काम केलं. आणि म्हणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक मोठी लढाई लढली आणि त्या लढाईच्या माध्यमातनं एक सत्याग्रह झाला, ज्या सत्याग्रहामध्ये हे पाणी प्राशन करून आणि एक प्रकारचा संदेश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. त्या काळामध्ये आर.बी. मोरे असतील, सुरेंद्रनाथ टिपणीस असतील, फतेखान मुढोलीकर असतील, शांताराम पोतनीस असतील, केशवराव देशपांडे, गणी सहस्त्रबुद्धे असे अनेक लोक जे सवर्ण समाजाचे होते, तेही बाबासाहेबांसोबत या संपूर्ण आंदोलनामध्ये सामील झाले आणि एक मोठा संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. पण खऱ्या अर्थानं ते करूनही हा प्रश्न संपला नव्हता. कारण हे जे काही दुराभिमानी लोक होते, जे विषमतेची वेली तयार करणारे लोक होते, हे कोर्टामध्ये केले आणि कोर्टामध्ये जाऊन त्यांनी त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात खरं तर या संपूर्ण गोष्टीवर इंजंक्शन मागितलं आणि सांगितलं की हा सार्वजनिक पाणवठाच नाही, हा आमचा खाजगी आहे, या प्रथा परंपरा आहे आणि म्हणून आम्हाला याचा अधिकार मिळाला पाहिजे आणि आम्ही सांगू त्यांनाच ते पाणी मिळालं पाहिजे. ही लढाई भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः त्या ठिकाणी लढले आणि विशेषतः बाबासाहेबांनी याच्यामध्ये जे अनेक साक्षीदार त्या ठिकाणी जे बाबासाहेबांच्या बाजूने उभे राहिले, त्याच्यामध्ये करवीर पीठाचे शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी, त्यासोबत थोर समाजसेवक बाळासाहेब खेर आणि वीर सावरकरांचे बंधू नारायणराव सावरकर हे बाबासाहेबांच्या बाजूने साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी उभे राहिले. कोर्टाने निर्णय दिला, माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि सांगितलं अशा प्रकारे हा पाणवठा कुठल्याच व्यक्तीकरता तुम्हाला अशा पद्धतीनं डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही, भेदभाव करता येणार नाही. आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर चौदार तळं हे सर्वांकरता खुलं झालं. आणि केवळ चौदार तळं नाही तर या देशातले सगळे पाणवठे या एका आंदोलनामुळे सर्वांकरता खुले झाले. मी तर असं म्हणेन की ज्या लोकांनी या ठिकाणी जातीच्या नावाखाली संपूर्णपणे समाजाला बंदिस्त करण्याचं काम केलं होतं, तो बांध पूर्णपणे मोकळा झाला आणि या देशामध्ये समतेची मुहूर्तमेढ या एका आंदोलनामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवली. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज ज्यावेळी 100 वर्षानंतर
आपण या ठिकाणी ही शताब्दी साजरी करण्याकरता आलो आहोत, त्यावेळी हे लक्षात घेतलं पाहिजे, ही केवळ एका घटनेची शताब्दी नाही आहे. या देशाला जे संविधान मिळालं, त्या संविधानानं जे अधिकार दिले, ते अधिकार आम्हाला कुठल्या प्रक्रियेतनं मिळाले, त्याच्या पाठीमागे कुठला संघर्ष होता, त्या संघर्षातनं काय उभं राहिलं, या देशाला काय मिळालं, हा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याकरता या ठिकाणी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. खऱ्या अर्थानं जोपर्यंत समतेच्या संघर्षाचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत आपण पोचवणार नाही, तोपर्यंत या समतेचं मोल काय आहे हेही आपल्याला समजणार नाही, आणि विषमतेनं केलेलं नुकसान काय आहे हेही आम्हाला समजणार नाही. आणि म्हणूनच आपण हे शताब्दी वर्ष या ठिकाणी साजरं करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यासोबत मी संजय शिरसाट यांचं मनापासून अभिनंदन करेन की आमच्या गोगावले साहेब सातत्याने मागणी करत होते, आणि या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे चांगल्या पद्धतीनं इथलं काम करायचं होतं. आम्ही सगळ्यांनी त्याला मान्यता दिली, आणि आज अतिशय चांगलं अशा प्रकारचं चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाचं एक काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. चवदार तळ्याचं पाणी हे निर्मल झालं पाहिजे, ते स्वच्छ असलं पाहिजे. इथे आलेल्या लोकांना, भाविकांना, सगळ्यांना एक आनंद मिळाला पाहिजे, इथली पवित्रता जपली गेली पाहिजे, अशा पद्धतीचं काम हे या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलेलं आहे. माननीय शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतानाच आपण याची सुरुवात केली होती, अजितदादा असतील, आम्ही सगळ्यांनी त्याकरता मान्यता दिली, आणि आज आपण त्याचं भूमिपूजन केलं आहे. मला विश्वास आहे की निश्चितपणे या ठिकाणी आपण अत्यंत कमी कालावधीमध्ये हे उत्तम काम पूर्ण करू, आणि यापुढे हे 100 वर्ष जेव्हा वर्षपूर्ती होईल, वर्षपूर्तीनंतर या दिवशी ज्यावेळेस लोक येतील किंवा अनेक काळी येतील, त्यावेळी इथला इतिहास, इथला संघर्ष आणि इथली पवित्रता या तिन्ही गोष्टी आपल्याला चवदार तळ्याला पाहायला मिळतील. आज या निमित्ताने मला एका गोष्टीचा आनंद आहे की ज्या लोकांवर जाती अंतर्गत अशा प्रकारच्या भावनेतनं अत्याचार झाले, अशा प्रकारचे आमचे जे अनुसूचित जातीचे बंधू भगिनी आहेत, ज्यांच्याकडे अशा पद्धतीनं त्यांना मृत्यू पत्करावा लागला, आज देशामध्ये महाराष्ट्र राज्य पहिलं झालेलं आहे की ज्या राज्याने अशा प्रकारच्या लोकांच्या पाल्यांना थेट शासकीय नोकरीमध्ये आज नोकरी दिलेली आहे, आणि अशा प्रकारच्या 98 लोकांना नोकरी देण्याचं काम हे आपण केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे समतेकडे जाणारं एक महत्त्वाचं पाऊल आपण उचललं आहे. आज खरं म्हणजे शिरसाट साहेबांनी एक अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडला, तो म्हणजे बौद्धगयेला मोठ्या प्रमाणात आपले भाविक जातात, आणि म्हणून बौद्धगयेमध्ये आपलं महाराष्ट्र भवन असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये त्यांची व्यवस्था झाली पाहिजे. निश्चितपणे मी स्वतः बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या ठिकाणी जागा मिळवीन, आणि आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीनं एक चांगलं भवन हे त्या ठिकाणी तयार करू. आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्यामध्ये अत्यंत मोलाचं काम आपल्या महाराष्ट्र सरकारने केलं आहे. मग जसं शिरसाट साहेबांनी सांगितलं, पीपल्स एज्युकेशन सोसायटीला त्या ठिकाणी 500 कोटी रुपये आपण दिले, आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाकरता ज्या व्यवस्था उभ्या केल्या होत्या त्या सगळ्या व्यवस्था योग्य असल्या पाहिजेत, बिल्डिंग चांगल्या असल्या पाहिजेत, त्या चांगल्या चालल्या पाहिजेत, या दृष्टीनं आपण हे काम केलेलं आहे. आज आपल्याला कल्पना आहे की चैत्यभूमीवर इंदू मिलचं जे आपलं स्मारक आहे, जवळपास सिव्हिलचं वर्क हे 80% पूर्ण झालं आहे. पुतळ्याचं काम देखील आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. लवकरच अतिशय सुंदर अशा प्रकारचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे त्या ठिकाणी सुरू होईल. मागच्या काळामध्ये जपानच्या कोयासान विद्यापीठामध्ये आपण बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. लंडनमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहून ज्या ठिकाणी ज्या घरात राहायचे ते घर विकत घेऊन तिथे म्युझियम आपण तयार केलं. नागपूरच्या दीक्षाभूमीला 200 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणची सगळी व्यवस्था आपण तयार करतो. आणि एक आपला अनफिनिश्ड अजेंडा होता
मागच्या काळात जेव्हा मी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेलो होतो त्यावेळेस त्यांना विनंती केली होती की या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे एक रिव्हियर्ड अशा प्रकारचे स्टुडंट, एक स्कॉलर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले आहेत आणि म्हणून आम्हाला या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं अध्यासन तयार करायचं आहे, त्याला तुम्ही परवानगी द्या. आत्ताच मला सचिव सांगत होते की आता जवळपास त्या प्रस्तावाला ते तत्वता मान्यता देत आहेत आणि अशा प्रकारचं एक अध्यासन हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि 2 आपले विद्यार्थी PhD हे दरवर्षी त्या ठिकाणी करतील अशा प्रकारची व्यवस्था देखील आपण करतो. खरं म्हणजे आज मला या निमित्ताने सांगायचं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावर जे उपकार केलेले आहेत ते आपण कितीही जन्म त्या ठिकाणी कार्य केलं तरी फेडू शकणार नाही. या देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातलं सर्वोत्तम संविधान दिलेलं आहे. यापेक्षा उत्तम संविधान हे असूच शकत नाही, ज्या संविधानाने प्रत्येकाला जगण्याची संधी दिली. आणि म्हणूनच आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी म्हणतात, मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा प्रिय काही असेल तर ते भारताचं संविधान आहे, कारण या संविधानामुळेच हा भारत देश सातत्याने प्रगती करतोय. आणि म्हणून आजच्या या दिवशी एकीकडे बाबासाहेबांच्या संघर्षाला प्रणाम करत असताना आपण सगळे हा संकल्प घेऊया की समाजामध्ये सगळी विषमता दूर झाली पाहिजे. अस्पृश्यता आणि विषमता हा जगातला सगळ्यात मोठा अपराध आहे. हा अपराध हा पूर्णपणे नायनाटतेचा झाला पाहिजे आणि एक समतायुक्त अशा पद्धतीचं राज्य, एक समतायुक्त समाज आणि एक समतायुक्त भारत आपण सगळे मिळून निर्माण करू, अशा प्रकारची प्रतिज्ञा आजच्या क्षणी आपण सगळे मिळून घेऊया. मी पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण प्रशासनाचं मनापासून अभिनंदन करतो. माननीय शिंदे साहेब आजारी असल्यामुळे या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत. शिंदे साहेबांच्या वतीनं आणि सुनेत्राताईंच्या वतीनं देखील आपल्या सर्वांना आजच्या या संघर्षाच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यासोबत आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझे 2 शब्द या ठिकाणी पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. महाड 14 तळे सत्याग्रह शताब्दी वर्षाच्या या अभिवादन सभेला अतिशय सखोल आणि माहितीपूर्ण मार्गदर्शन महाराष्ट्राचे आवडते आणि लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेला आहे. त्यांना या निमित्ताने मी खूप खूप धन्यवाद देईन आणि या ठिकाणी आभार प्रदर्शनासाठी